एकदा खाल तर परत परत कराल असा कोकणी पद्धतीने खेकड्याचा रस्सा। नमस्कार, मी वैशाली। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये खेकड्याचा रस्सा करतोय। आता हा रस्सा आपल्याला जितका पातळ किंवा घट्ट करायचा असेल त्यानुसार मसाला भाजून घ्यायचा। सर्वात आधी खोबरं भाजून घ्यायचं। बरं, खोबरं जर तुम्हाला किसून घ्यायचं असेल तर तुम्ही किसूनही घेऊ शकता किंवा असे खोबऱ्याचे काप करून तुम्ही भाजून घेऊ शकता। भाजलेले काप एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे। आता भांड्यात म्हणजेच तव्यात थोडंसं तेल घालून त्यामध्ये अद्रक, लसूण आणि ताजी कोथिंबीर देठासकट घालायची आणि हे सर्व साहित्य तेलात छान गरम करून घ्यायचं। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा। आपण जितकं खोबरं घेतलं आहे त्याच्या दुपटीने किंवा थोडं कमी कांदा घालायचा। आता घातलेलं सर्व साहित्य व्यवस्थित असं छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। भाजून झाल्यावर ते एका भांड्यामध्ये असं काढून थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायचं। खेकडी साफ करून आपण ती स्वच्छ धुवून घेतली आहेत। याला पेंदा म्हणतात, तर याला खेकड्याची मोठी नांगी म्हणतात। त्याचबरोबर यांना खेकड्याची लहान नांगी म्हणतात। हा खेकड्यांच्या कपचीमधील पिवळा भाग, याने खेकड्याच्या रश्श्याला चव अप्रतिम येते। आता या खेकड्याच्या लहान नांगी जितक्या आहेत तितक्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या। थोडंसं पाणी घालायचं आणि त्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या। आता या बारीक केलेल्या नांगी गाळणीवर अशा गाळून घ्यायच्या किंवा सुती कपड्यावर अशा गाळून घ्यायच्या। नांग्या जरी आपण मिक्सरला बारीक केल्या तरीही त्याच्यामध्ये भरपूर असा गाळ उरतो, पाहू शकता। आता खेकड्याच्या रश्श्याला फोडणी देण्यासाठी एका भांड्यात छान असं लागेल तितकं तेल घालून तेल छान गरम करून खेकड्याच्या कवचातील पिवळा भाग तेलात घालायचा आणि चांगला तेलामध्ये असा परतून घ्यायचा। त्यामुळेच साराला छान चव येते। आता गॅसची फ्लेम लो करून यामध्ये हळद, तिखट आणि गरम मसाला घालायचा। तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता घातलेलं सर्व साहित्य तेलामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम लो केल्यामुळे आपण घातलेले मसाले तेलात करपत नाहीत। आता वाटण घालायचं आणि वाटण या तेलामध्ये छान मिक्स करायचं जोपर्यंत या वाटणाला स्वतःचं तेल सुटत नाही। वाटण घातल्यावर तुम्ही गॅसची फ्लेम मीडियम करू शकता। वाटणाला स्वतःचं तेल सुटल्यावर यामध्ये खेकड्याचे मोठे नांगे आणि त्याचबरोबर पेंदा घालायचा। घातलेला पेंदा आणि मोठी नांगी या वाटणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि यामध्ये गरम पाणी घालायचं। गरम पाणी घातल्यामुळेच आपल्या रश्श्याला छान चव येते आणि तरी देखील येते। आता घातलेलं पाणी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या रश्श्याला खळखळवून छान एक उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यावर आपण बारीक नांग्या ज्या मिक्सरला बारीक करून घेतल्या होत्या त्याचं पाणी यामध्ये घालायचं, म्हणजेच त्याचा अर्क यामध्ये घालायचा। तो घालत असताना पण अगदी हळुवारपणे घालायचा, म्हणजे उरलेला गाळ आपल्याला सहज बाजूला करता येतो। नांगींचा अर्क यामध्ये घातल्यावर रस्सा मात्र अगदी सतत ढवळत राहायचा जोपर्यंत रश्श्याला खळखळून उकळी येईल तोपर्यंत। असं केल्यानेच आपला हा खेकड्यांचा रस्सा फाटत नाही, म्हणजेच फुटत नाही, अगदी एकजीव होतो। बऱ्याचदा काही लोक काय करतात, खेकड्याची नांगी आणि पेंदा मसाल्यात मिक्स केल्यावर पाण्याऐवजी सर्वात आधी लहान नांग्यांचा अर्क या फोडणीत घालतात। त्यामुळे काय होतं, खेकड्याचा रस्सा फाटतो। जशी आपली ताकाची कढी फुटते नाही का, अगदी तसा। पाहू शकता, बोलता बोलता आपला खेकड्याचा रस्सा करून तयार आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। घातलेली कोथिंबीर मिक्स करून आपला हा मस्त कोकणी पद्धतीने खेकड्याचा रस्सा करून खाण्यासाठी तयार। हा रस्सा तुम्ही भाताबरोबर काय भाकरीसोबतही खाऊ शकता। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।